जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. निवडणुकीच्या आधीपासून जी सुरू असलेली हवा होती, विरोधकांनी म्हटलं होतं की हा जो केवळ फुगा आहे, पण आता हा जो केवळ फुगा नसून हा विजयाचा गुलालापर्यंतचा जो हा विषय ठरलेला आहे. काय वाटतं, कसं वाटतं आणि काय वर्धेकरांसाठी येणाऱ्या दिवसांमध्ये आपण देणार आहात? मी प्रथम माझ्या सर्व प्रिंट मीडिया, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे मनापासून आभार मानतो की त्यांनी सामान्य कुटुंबातला एक व्यक्ती वर्धेतला नगराध्यक्ष बनवला, जो की जनतेच्या विश्वासातला आहे, जनतेच्या मनातला आहे, जनतेच्या कामामधला जनप्रतिनिधी त्यांनी निवडला. BJP सारख्या मोठ्या पक्षाचं माझ्याकडे आव्हान होतं, पण जनता माझी मायबाप होती. जनसंग्रामनी जे रणशिंग फुंकलं वर्ध्यामध्ये, त्या जनसंग्रामाला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि ते जनसंग्रामनी जे रणसंग्राम वर्ध्याच्या लोकांनी त्याला केलं, त्या लोकांनी मला भरभरून मताने यश संपादित करून दिलं. त्या जनतेचा मी मनस्वी आभारी आहे. येणाऱ्या काळामध्ये मला कामाचं खूप मोठं आव्हान आहे वर्ध्यामध्ये, ते तुमच्या माध्यमातून मला करायचं आहे. मी एकटा नगराध्यक्ष म्हणून निवडून जरी आलो, ती जनता माझी मायबाप आहे. जनतेनं मला खूप विश्वास दिला, त्या जनतेला मी कदापि विसरणार नाही. जनता ही परिवर्तनाची नांदी दिली त्यांनी. यावेळेस BJPचा मोठा आव्हान आमच्यासमोर उभं होतं, त्यावेळेस जनतेनं आशीर्वाद दिला मला. त्या जनतेला मला एक योग्य न्याय द्यायचा आहे, योग्य कामाची पावती द्यायची आहे. म्हणून सभागृहात प्रत्येक निवडून आलेला सदस्य हा माझा मित्र असा, स्नेही असावा. आणि सभागृहात काम करताना मला कुठलाही पक्षभेद, मतभेद म्हणजे कुठलाही द्वेष न बाळगता मला सर्व समावेशक भूमिका वर्धेसाठी निभवायची आहे. येणाऱ्या काळामध्ये आमचं जनतेला आव्हान आहे की प्रत्येक नागरिकांनी ह्या नगर परिषदेमध्ये आपलं, माझं मत, माझी जबाबदारी ह्या नात्यानं त्यावर संमिलित झालं पाहिजे. आणि तुम्हाला आम्हाला मिळून काम करायचं आहे. वर्धा नगर परिषद सर्वांसाठी खुली राहील. एक चांगलं आव्हान आपण पब्लिकमध्ये उभं करू आणि सर्व जनतेला जेव्हा सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं वर्धेत समीकरण आपण उभं करू, वर्धेत जनतेला न्याय देऊ. नक्कीच आपण जे समीकरण उभं करण्याची गोष्ट बोलतायत, ते समीकरण नक्कीच उभं होईल. आणि वर्धेचा विकास जो आहे, सर्वांगीण विकासाची भूमिका आपण मांडली होती, ती सर्वांगीण विकासाची भूमिका ही नक्कीच नागरिकांच्या हितार्थ राहील ही अपेक्षा करतो आणि आपण विजयी ठरल्याबद्दल आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. जनसंग्राम न्यूज वर्धा.